नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुरुनाथ नाईक यांची दीर्घकथा पेटलेला पलिता. ही दीर्घकथा मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली याबद्दल मी रिया पब्लिकेशन्सचे आणि मेहता ताईंचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आजपासून ऐकवतो पेटलेला पलिता. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा, कादंबरी, दीर्घकथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, आज सुरू करूयात गुरुनाथ नाईक लिखित पेटलेला पलिता भाग पहिला. राजेशाही गढी पार खवळून गेली होती. इतका भयंकर प्रसंग यापूर्वी या गढीवर कधी आला नव्हता. सूरज चवताळून वाड्याच्या समोर असलेल्या पटांगणात येरझाऱ्या घालत होता. आयुष्यात त्याच्यावर इतके प्रसंग आले पण तो असा कधी डगमगला नव्हता. त्याच्या डोळ्यातनं अंगार बाहेर पडत होता. चेहरा क्रोधानं लालबुंद बनला होता. त्याचं अंतःकरण सुडानं पेटलं होतं. अशी त्याची अवस्था यापूर्वी कधीच झालेली नव्हती. काल दुपारपासून नर्मदेच्या काठावरून गढीच्या रोखानं येणारी चंद्रेश्वरी नाहीशी झालेली होती. सूरजनं तिला धुंडाळून काढण्यासाठी संपूर्ण रंगोली गाव पाणाला लावलं होतं. गावातले एकूण एक पुरुष सगळं रान पहाड धुंडाळत होते, पण आज दुपारपर्यंत तरी तिचा ठाव ठिकाणा समजलेला नव्हता. तिला काय झालंय हेही समजलेलं नव्हतं. स्वतः सूरजनं रात्रभर रानात तिचा शोध घेतला होता आणि आता निराश होऊन थकलेलं मन आणि थकलेलं शरीर घेऊन तो परत आला होता. वेड्यासारखी अवस्था झाली होती त्याची. हिंस्त्र श्वापदांनी फाडून खाल्लं का तिला कोणी पळवून नेलं हे समजायला जागा नव्हती. काहीही घडण्याची शक्यता सूरजला वाटत होती. सूरजच्या मनात जे विचित्र विचार घोळत होते तशा घटना पंचक्रोशीत तरी तो नित्याच्या ऐकत होता. तसं घडणं त्याला कठीण वाटत नव्हतं आणि म्हणूनच तो पार चावताळून गेला होता. चंद्रेश्वरीला कुठं शोधावं हे त्याला समजत नव्हतं. आता ती आपणहून परत येईल यावर त्याचा विश्वास नव्हता. आपल्याला ती जिवंत पाहायला सापडेल का श्वापदांनी लचके तोडलेल्या अवस्थेत तिचं प्रेत कुठंतरी पडलेलं सापडेल हे तो सांगू शकत नव्हता. सूर्य पूर्णपणे पश्चिमेकडे झुकला आणि दूरवरून येणाऱ्या दोन घोडेस्वारांवर त्याची नजर स्थिर झाली. त्यातला एक नथू आहे हे त्यांनी चटकन ओळखलं, पण दुसरा कोण आहे हे काही त्यांनी ओळखलं नाही. काल दुपारपर्यंत चंद्रेश्वरीच्या शोधासाठी घोडा फेकत निघून गेलेला नथू रात्री तर आलाच नव्हता आणि आजच्या सबंध दिवसात त्यांनी गढीचं तोंड देखील पाहिलेलं नव्हतं. पण त्याच्या बाबतीत कोणी चिंतातूर बनलेलं नव्हतं. नथू कुठेही गेला तरी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे याची पुरेपूर कल्पना सगळ्यांना होती. त्याची ती घोडाफेक बघून काहीतरी विशेष घडलं याची खात्री सूरजला झाली. दोन्ही घोडेस्वार जीव तोडून घोडे पळवत होते. ते अगदी गढीच्या जवळ आले तसे तटाआड दिसेनासे झाले. सूरज आणखीन थोडासा पुढे गेला असता तर त्याला गढीच्या प्रवेश मार्गावर येणारे ते घोडेस्वार दिसले असते, पण तो वाड्याजवळनं पुढे गेलाच नाही. कारण नथू शक्य तितक्या घाईत गढीमध्ये येईल हे सूरजने ओळखलं. त्यांनी कुठली तरी खास वार्ता आणली आहे हे त्यांची घाई बघून सूरजच्या लक्षात आलंच होतं. स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याचा तो इशारा करत होता. इतकी सुडाची भावना त्याच्या मनात कधीही शिवली नव्हती आणि ती जाणीव तो स्वतःच्या अंतःकरणाला करून देत होता. अगदी त्याच्या कल्पनेप्रमाणे नथू घाईघाईत आला. त्यावेळी त्याची छाती भात्याप्रमाणे वरखाली होत होती. घाईघाईत तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर फुटत नव्हते. थोडा थांबून बोल असं सांगण्याचं धैर्य सूरजला होत नव्हतं, कारण नथू सांगायला जितका उतावीळ झाला होता त्याहून जास्तच उतावीळ सूरज ऐकायला झालेला होता. सूरज सूरज शोध लागला सूरज. नथू कसा बसा बोलला, पण त्याला पुढे बोलता आलं नाही इतका त्याला दम लागला होता.
तोंडातून धडाधडा शब्द उच्चारणं त्याला कठीण होऊन गेलं होतं. त्यामुळे कुठे घाईघाईत सूरजनं विचारलं. नथूचा उजवा खांदा पकडून त्यांनी जोरजोरात हलवायला सुरुवात केली. कुठे ते नाही माहिती. पुन्हा त्यांनी झटक्यात शब्द बाहेर फेकले आणि सूरजच्या डाव्या हाताची सणसणीत थप्पड नथूच्या उजव्या कानशिलात बसली. आधीच पार दमून गेलेला नथू होलपट्ट जमिनीवर जाऊन पडला. त्यावेळी सूरज क्रोधानं थरथरत होता. क्रोधानं तो फार वेडा बांधला होता. नथूनं त्याची ही अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. आपण जर यावेळी आपला थकवा विसरून भराभरा जर त्याला काही सांगितलं नाही तर तो आपली मान मोडून टाकेल याची खात्री नथूला झाली. जोरजोरात बडबडत तो उठून उभा राहिला. वाटी खेड्यात 15-20 शिपाई थोडा वेळ विश्रांतीला होते. त्या खेड्यातल्या लोकांनी सांगितलं एक मुलगी त्यांनी कैद करून आणली होती. तिला घेऊन ते रात्र पडल्यानंतर पश्चिमेकडे निघून गेले. इतका दम लागलेला असून सुद्धा नथूनं एका दमात भराभरा सगळं काही सांगून टाकलं आणि सूरज एकदम शांत झाला. आपण उगाचच नथूला मारलं याची जाणीव त्याला झाली. जवळ आलेल्या नथूजवळ तो सरकला, पण नथूला त्याची अजिबात भीती नाही वाटली. चवतळलेल्या सूरजला बघून सुद्धा त्याला भीती वाटत नव्हती आणि सणसणीत थप्पड खाल्ल्यानंतर देखील त्याला त्याचं सुखदुःख वाटलं नव्हतं. समोर उभ्या असलेल्या नथूच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. नथू रागावलंस का? त्याला थोपटत सूरजने विचारलं. नाही. नथूचा शांत सूर बाहेर पडला. तरुणीला कैद करून नेणारे कोण होते ते समजलं? नाही ना. ते आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत हे कोणाला बोलले होते? नाही. मी पश्चिमेच्या रुखानं 10-12 कोस जाऊन आलो. त्याच दिशेला असलेल्या 4-5 खेड्यातनं मी चौकशी केली, पण कुणीही तसे घोडेस्वार बघितल्याचं सांगितलं नाही मला. याचा अर्थ काय नथू? ज्यांनी तिला पळवून नेलं त्यांना ती कोण आहे हे माहिती असावं. अगदी बरोबर आहे. पुढे? आता सूरज अगदी शांत बनला होता. त्याच्या मनात कुठलाही संघर्ष नव्हता. मनाची अजिबात चलबिचल झालेली नव्हती. ती जिवंत आहे असं समजताच त्याची ही अशी अवस्था झाली होती आणि आपण तिला कुठूनही सोडवून आणू यावर सूरजचा पूर्ण विश्वास होता. कित्येक दिवस तिच्या पाळतीवर ही माणसं असावीत. आपण तिला पळवून नेलं जाता सूरज तिची शोधाशोध करायला बाहेर पडेल याची त्यांना खात्री असावी. नथू ज्या खेड्यात ते उतरले होते त्या खेड्यातल्या लोकांनी तुला ते पश्चिमेकडे गेले असं सांगितलं. कदाचित जाताना ते त्या दिशेनं गेले असतील, पण नंतर ते त्या खेड्याला वळसा घालून थेट पूर्वेकडेही गेले असल्याचा संभव आहे. मलाही तसंच वाटतंय. आणि त्याच क्षणी सूरजनं चंद्रेश्वरीच्या शोधासाठी बाहेर पडण्याची तयारी सुरू केली. चंद्रेश्वरी उंच कड्यावर एकटीच बसली होती. तिथून ती खाली खोलवर दिसणाऱ्या नर्मदेच्या विशाल पात्राकडे बघत होती. सुसरींबरोबर खेळत पोहणाऱ्या आणि डुंबणाऱ्या सूरजकडे तिची सारखी नजर भिरभिरत होती. बऱ्याच दिवसांनी सूरज त्या ठिकाणी डुंबायला आला होता. चंद्रेश्वरीला सुरुवातीला गंमत वाटली, पण नंतर मात्र हळूहळू तिच्या मनात कंटाळा शिरायला सुरुवात झाली. हळूहळू सूर्य माथ्याकडे सरकायला लागला तसतशी ती बेचैन व्हायला लागली. तिने जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली, पण त्या सूरजच्या कानाजवळ जाऊन पोहोचू शकल्या नाहीत. पहिल्या हाकेला जेव्हा त्यांनी मान वर करून बघितलं तेव्हा आपली हाक त्याला ऐकू गेली आहे याची खात्री चंद्रेश्वरीला झाली होती आणि आता तो बघतही नाही म्हणून ती सूरजवर जाम चिडली होती. जेव्हा सूर्य आणखीन डोक्यावर आला तेव्हा ती अधिकच भडकून गेली. वेड्यासारखी चवताळून कड्याच्या शेंड्यावरनं उठली तशीच तरातरा ती तो कडा उतरायला लागली. मनातल्या मनात ती सूरजला शिव्या हसडत होती. कड्याचा उतार संपला आणि तिने गर्दर रानात प्रवेश केला. तिला त्या रानाची अजिबात भीती नाही वाटली. यापूर्वीसुद्धा ती अशा रानानं कधी घाबरलेली नव्हती. रात्री अपरात्री रानावनात हिंडत ती लहानाची मोठी झाली होती. जसजशी ती नदीपासून दूर दूर जायला लागली तसतसा तिच्या रागाचा पारा चढायला लागला. सूरज आपल्यावर चिडून जाईल ही भीती तिच्या मनात निर्माण झाली आणि शेवटी एका झाडाच्या खाली तिने बसकण मारली. आपण कड्यावर नाही हे बघून तो याच वाटेनं गढीकडे जाईल हे तिने हेरलं होतं. त्याचा ठरलेला मार्ग तिने हेरला होता. एकाएकी तिने कान टावकारले. वेगळेच आवाज तिला ऐकू येत होते.
झाडाझुडपांची सळसळ, मधूनच एका घोड्याचं खिंकाळणं आणि घोड्यांच्या टापांचे आवाज, हे सगळे आवाज तिच्या कानात शिरायला लागले आणि कोणतंही कारण नसताना तिचं मन बेचैन बनलं. हळूहळू ती उठून उभी राहिली. त्यावेळी कुठलंही शस्त्र तिच्याजवळ नव्हतं. लागलीच तिने मनाचं समाधान केलं. कदाचित ते रंगोला गावातले भिल्ल जवान असतील, हा विचार तिच्या मनात डोकावला. हळूहळू टापांचे आवाज जवळ आल्याचं तिच्या लक्षात आलं आणि हळूहळू आपण चहूबाजूनं घेरलो गेलोय याची खात्री तिला झाली. चहूबाजूनी पुढे येणारे घोडेस्वार बघून तिची अवस्था अतिशय चमत्कारिक झाली. काय करावं हेच तिला सुचलं नाही. आपण शस्त्र आणलं नाही याचा पश्चाताप आत्ता तिला होत होता, पण ती काहीच करू शकत नव्हती. स्वतःचा बचाव करणं सुद्धा तिच्या हातात नव्हतं आत्ता. ते कोण आहेत हे तिला ओळखता नाही आलं. ते आपल्यालाच पकडण्यासाठी आलेत का आपण दिसलो म्हणून केवळ आपलं तारुण्य बघून आपल्याला पकडून न्यायचा प्रयत्न करतायत, हे सुद्धा तिच्या डोक्यात शिरलं नाही. जेव्हा 10-12 घोडेस्वार तिच्या अगदी जवळ आले तेव्हा मात्र नकळत तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आपण कसे पकडलो गेलो हेच मुळी तिच्या लक्षात आलं नाही. हां हां म्हणता तिचे हात बांधले गेले. ते शिपायांचा प्रमुख अतिशय वृद्ध होता. त्याची दाढी मिशी सफेद झालेली होती, पण हाडापेरानं तो अतिशय मजबूत होता. त्यांनी स्वतःच्याच घोड्यावर आपल्या पुढ्यात तिला बसवलं आणि हां हां म्हणता घोडे थेट दक्षिणेच्या रोखानं फेकले गेले. आपल्याला काय दुर्बुद्धी झाली आणि आपण चिडून कड्यावरनं निघालो हाच पश्चात्ताप आता तिला व्हायला लागला. पण झालेली चूक आपल्याला सहजासहजी निस्तरता येणार नाही याची तिला खात्री झाली. राजेशाही गडीजवळून तुफान गतीनं घोडे दौडत 2 घोडेस्वार निघाले तेव्हा नुकताच सूर्य क्षितिजाच्या आड बुडाला होता. घोड्यांची दौड अंधार होत आलेला असला तरी भयंकर होती. मध्यरात्रीच्या सुमाराला दोन्ही घोडेस्वार एका टेकाडाने वेढलेल्या खेड्यात शिरले. असंख्य कुत्र्यांनी त्यांना वेढलं. सगळं आसमंत त्याने दणा आणून सोडलं. तेव्हा कुठे गाव हळूहळू जागं व्हायला लागलं. एकेका झोपडीतून मशाली बाहेर पडायला लागल्या. गावातले झाडून सगळे पुरुष दोघांच्याही सभोवताली जमले. नथूला त्यांनी ओळखलं. सूरजला त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. पण एक भिल्ल इतका राजबिंडा कसा हेच कोडं कुणाला उलगडत नव्हतं. सगळे टकामका बघत होते. मध्यरात्रीच्या वेळी आलेल्या या दोन्ही घोडेस्वारांपासून आपल्याला कुठला धोका नाही याची खात्री त्या गावाला पटली होती. सूरजनं गावातल्या प्रमुखाला समोर बोलवलं. शांतपणे तो घोड्यावरनं उतरला, एका घराच्या ओट्यावर बसला. त्याची एकंदरीत बोलण्याची पद्धत, वागण्यातला रुबाब हे बघून गावातले सगळे तरुण गोंधळून गेले होते. जो तो त्याच्याशी आदबीनं बोलायला लागला होता. गावाचा प्रमुख अतिशय म्हातारा होता. त्याच्या बरोबरीच्या असलेल्या तरुणानं हातात मशाल घेतली होती. मुजरा करत तो सूरजच्या समोर आदबीनं उभा राहिला. महाराज, आपली काय सेवा करू? त्या म्हाताऱ्यानं आदबशीर आवाजात विचारलं. सूरजला देखील प्रथमदर्शनी तो म्हातारा खूप आवडला. या खेड्यातला प्रत्येक माणूस लढाऊ वृत्तीचा आहे हे सुद्धा त्यांनी ताडलं होतं. शांत आवाजात सूरजनं जे घडलं ते सगळं त्या म्हाताऱ्याला सांगितलं. जरी तो म्हातारा आदबीनी आणि लाचार चेहरा बनवून उभा असला तरी तो अतिशय शूर आहे हे त्याच्या चेहऱ्यात पडलेले फरक बघून सूरजच्या लक्षात आलं. म्हाताऱ्याची नजर अतिशय कठोर बनली होती. सूरजनं जे सांगितलं ते अतिशय भयंकर आहे याची खात्री त्याची पटली आणि या माणसाला आपण काहीतरी मदत करायला हवी हे सुद्धा त्याला पटलं होतं. महाराज, माझा गाव तुम्ही म्हणाल त्याला तयार आहे. आपण म्हणालात तर ह्या क्षणी या गावातला एकूण एक जवान आपल्या दिमतीला द्यायला माझी तयारी आहे. म्हातारा शक्य तितक्या नम्रतेनं बोलला. जे एका तरुणीला कैद करून घेऊन गेले त्यांना आपण याच ठिकाणी अडकवून ठेवायला हवं होतं हा विचार सुद्धा त्याच्या मनात डोकवून गेला. जेव्हा मदत लागेन तेव्हा मी ती मदत जरूर मागेन, पण आत्ता मला ते सगळे नेमके कुठल्या दिशेनं गेलं हे समजायला हवंय. ते सगळे पश्चिमेकडे गेले. पळून जाणाऱ्या आपल्याच मुलीला आपण आणलं आहे असं तो माणूस म्हणत होता.
पण महाराज, या सरदारानं जो लिबास अंगावर घातला होता ना, तो मी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. तो कोणत्या देशातला असावा असं वाटतंय. सूरजनं केवळ काहीतरी विचारावं म्हणून विचारलं. आपल्याला हवी ती कुठलीही माहिती हा म्हातारा देऊ शकणार नाही याची त्याला खात्री पटली होती. कोंबडा आरवला आणि सूरजनं त्या खेड्याचा निरोप घेतला. घेतली तेवढी विश्रांती त्यांच्या दृष्टीनं पुरेशी होती. त्यांनी खेड्याच्या पश्चिमेकडे घोडे फेकले. ते नेमके कोणत्या दिशेनं गेले हे गावातल्याच एका तरुणानं त्यांना सांगितलं होतं. पण अंधारात उगाच धावपळ करायला सूरजचं मन तयार झालं नाही. निष्कारण कुठेतरी भरकटण्यात त्याच्या दृष्टीनं कुठलाही मतलब नव्हता. दिवसा उजेडी आपण या भागाची पाहणी केली तर ते कोणत्या दिशेनं गेले असतील हे आपल्या सहज लक्षात येईल हा विचारसुद्धा त्याच्या मनात आला. पण सूरजचा हा शांतपणा बघून नथू मात्र मनातनं पार खवळला होता. सूरजच्या पूर्वीचा झपाटा आता राहिला नाही असं त्याला सारखं वाटत होतं. सूरज, आपण ठरवलेल्या मार्गानं लवकर जाऊया, उतावीळपणे नथू बोलला आणि सूरजनं शांतपणे त्याला नकार दिला. त्यावेळी तो गंभीरपणे विचार करत होता. आपण जितकं डोकं शांत ठेवू तितका आपला फायदा अधिक हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. कारण चंद्रेश्वरीला पळवून नेणारा सरदार हा वृद्ध आहे आणि त्यातून ती जिवंत आहे. या दोन गोष्टीमुळे त्याने घाई करण्याचा निर्णयच सोडून दिला होता. उजाडलं आणि सूरजनं घोड्यावर टांग मारली. आपल्याला किती घोडदौड करावी लागेल याची कल्पना त्याला नव्हती. कदाचित आपल्याला सूर्यास्त होईपर्यंत सुद्धा सतत दौड करावी लागेल हे त्यांनी गृहीत धरलं होतं. त्याचा चेहरा आणि वागणं गंभीर बनलेलं होतं. नथू यापूर्वी अनेकदा सूरजबरोबर असा कामगिरीवर गेला होता, पण इतका गंभीर सूरज त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. सूरजबरोबर तो मुकाट्यानं घोडा फेकत होता. बरंच अंतर त्यांनी पश्चिमेच्या रोखानं काटलं आणि हळूहळू घोडा त्यांनी डाव्या बाजूला वळवला. वेड्या वाकड्या मार्गानं त्यांनी थोडीशी घोडदौड केली आणि तसाच तो पूर्वेकडे धावायला लागला. सूरज इतका शांतपणे का विचार करतोय हे आत्ता कुठे नथूच्या लक्षात आलं. कदाचित आपण योग्य मार्गानं जातोत याचीही जाणीव त्याला झाली. सूर्य माथ्यावर यायला लागला तसा सूरज आपली चौकस नजर चहूबाजूला फिरवायला लागला. त्यांनी आपल्या घोड्याची गती बरीच मंदावली होती. तो चहूबाजूला काय शोधतोय हे नथूच्या लक्षात येत नव्हतं. उन्हानं संपूर्ण शरीर भाजून निघत होतं. घोडे थकले होते आणि घोड्यावर बसलेले स्वार सुद्धा. पण स्वारांना आपल्या थकव्याचं अजिबात काही वाटत नव्हतं. सूरज थांबला. त्याची नजर डाव्या बाजूच्या गर्द झाडीकडे रोखली गेली. हळूहळू त्यांनी घोडा त्या झाडीकडे वळवला. बरंच पुढे जाता सूरज नेमका काय शोधतोय हे नथूच्या लक्षात आलं. त्या ठिकाणी बरेच घोडे एकत्र बांधलेले होते हे त्या जागी पोहोचताच नथूनं ताडलं. नथू, आपण योग्य दिशेनं जातोय. कदाचित हे दुसरेही घोडेस्वार असू शकतील. स्वतःशी बोलावं तसा सूरज बोलून गेला. थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो खाली उतरला. नथूनं दोन्ही घोडे गवताळ जागी नेऊन बांधले आणि दोघांनी काही न बोलता दशम्या खाल्ल्या. सूरज शांत होता, पण त्याचं अंतःकरण पेटलंय हाच विचार दशम्या खाता खाता नथू करत होता. त्याची समजूत घालायला आपण असमर्थ आहोत याची जाणीव नथूला सारखी होत होती. दशम्या खाऊन संपताच नथू दोन्ही घोडे घेऊन पाण्याच्या शोधात निघाला. घोड्यांना पाणी दाखवून जेव्हा तो आला तेव्हा सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. सकाळी निघाल्यापासून या मुक्कामावर येईपर्यंत एक सुद्धा खेडं किंवा गाव त्यांना सापडलेलं नव्हतं. पुन्हा त्यांची घोडदौड सुरू झाली. सूरज चवताळल्यासारखा घोडा फेकत होता. एक छोटा ओढा ओलांडताना यापूर्वी अनेक घोड्यांनी तो ओढा ओलांडल्याच्या खुणा सूरजच्या नजरेनं टिपल्या होत्या. अशीच तुफान घोडदौड करत आपण निघालो तर कदाचित वाटेवर आपण त्यांना गाठू याची खात्री सूरजला वाटत होती. कदाचित आपल्यासारखी घोडदौड त्या घोडेस्वारांनी केलीही नसेल असाही विचार त्याच्या मनात येत होता. ज्या प्रदेशातून ते दौडत होते त्या प्रदेशात त्यांना धड एखादं टेकाड सुद्धा सापडत नव्हतं.
सपाट प्रदेशातनं ते दौड करत होते. सूरज रागानं भरलेला होता. सूर्य पश्चिमेकडे बराच कलला आणि आपण एका गावाच्या रोखानं जातोय हे सूरजच्या लक्षात आलं. या गावात आपल्याला निश्चित काहीतरी माहिती मिळेल असाही विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. हळूहळू घोड्यांची गती कमी झाली. ते गाव बरंच मोठं आणि लांब रुंद पसरलेलं होतं. बेधडक दोन्ही घोडेस्वार गावात शिरले. त्यावेळी सूर्य अद्याप मावळलेला नव्हता. मावळतीचे कोमजलेले किरण संपूर्ण गावाला न्हाऊ घालत होते. गावातले जवान गटागटाने इकडे तिकडे बसलेले दिसत होते. सर्वांच्या नजरा कुतूहलानं या दोघांकडे वळल्या. गावातला प्रत्येक जवान शस्त्रधारी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. चौघे जवान ज्या घरासमोर गप्पा छाटत बसले होते त्या घराजवळ सूरजनं घोडा थांबवला. उठून आलाय? एका जवानानं उठून उभं राहत विचारलं. सूरज हा भिल्लाच्या वेशात असला तरी तो भिल्ल नाहीये हे त्या जवानानं ताडलं होतं. राज पिपलावून आलोय. या 2 दिवसात या दिशेनं एका स्त्रीला 15-20 घोडेस्वारांनी पळवलंय. त्यांच्या मागावर आम्ही आहोत. सूरजनं एका दमात सांगून टाकलं. उभा राहिलेला तो जवान त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. त्याच्या नजरेत नेमके कोणते भाव आहेत हे सांगणं कठीण होतं. आजच इथून गेले ते. आज? आज म्हणजे केव्हा? आता सूर्य माथ्यावर येतोय. त्या जवानानं सांगितलं आणि सूरजने नथूच्या तोंडाकडे बघितलं. आपला मार्ग चुकलेला नाही याची जाणीव त्याच वेळी सूरजला झाली. बराच वेळ सूरज त्या जवानाशी बोलत होता. जेव्हा आपलीच बायको पळवून नेण्यात आली आहे हे सूरजनं सांगितलं तेव्हा चमत्कारिक नजरेनं तो जवान पाहत राहिला. सूरजला त्याच्या डोळ्यात वेगळी चमक दिसून आली. हा जवान आपल्याबरोबर काहीतरी लबाडी करतोय हा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. पण स्वतःच्या चेहऱ्यावरनं सूरजनं तसं काहीही दर्शवलं नाही. नजरेने सूरजनं नथूला इशारा केला आणि दोघंही तिथनं निघाले. त्या जवानानं सांगितलेल्या दिशेनं दोघांनीही गावातनं घोडे फेकले. एक चमत्कारिक असा संशय सूरजच्या मनात त्यावेळी चमकून गेला. जेव्हा घोडे फेकले तेव्हा सूरजशी बोलत असलेल्या जवानानं कोणाला तरी हातानं केलेला इशारा त्याच्या नजरेतून अजिबात सुटला नव्हता. सूरजनं घोड्याची गती आणखीन कमी केली. निदान काय आहे हे तरी बघावं हा विचार त्यांनी केला होता. त्याचवेळी तुफान गतीनं येणारे असंख्य घोडेस्वार त्याच्या कानाने टिपले होते. पण सूरज त्याही वेळी अगदी शांत होता. चंद्रेश्वरी अतिशय भांबवली होती. आपल्याला बरंच दूर नेण्यात आलंय हे तिच्या लक्षात आलं होतं. ज्या म्हाताऱ्यानं आपल्याला पकडलंय तो म्हातारा फारशा गतीनं घोडदौड करत नाही हे सुद्धा तिच्या लक्षात आलं होतं. अगदी चमत्कारिक अवस्थेतनं ती यावेळी जात होती. शेवटी एका गावात तिला घेऊन सगळेजण पोहोचले तेव्हा दूर दूर घरं असलेलं ते गाव बरंच मोठं आहे हे चंद्रेश्वरीच्या लक्षात आलं. त्यावेळी सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. कोणत्याही क्षणी दिवस मावळेल ही जाणीव होत होती. संपूर्ण गाव जेव्हा आपल्याला कैद करणाऱ्या म्हाताऱ्यापुढे झुकलेलं आहे हे तिच्या लक्षात आलं तेव्हा आपल्याला कदाचित याच गावात ठेवण्यात येईल ही भीती तिच्या मनात निर्माण झाली. ती स्वतःला सारख्या शिव्या हसडत होती. कोणती दुर्बुद्धी झाली आणि सूरजवर रागवून आपण एकट्या निघालो हे तिच्या लक्षात येत नव्हतं. स्वतःला शिव्या हसडत आणि दोष देत आपण सुटका करून घेऊ शकत नाही याचीही तिला खात्री पटली होती. एका भल्या मोठ्या घरात तिला नेण्यात आलं. त्या घरातला एक तगडा जवान म्हाताऱ्याच्या दिमतीला आला तेव्हा तिला एका अभेद्य अशा कोठीत कैद करण्यात आलं. तिचे हातपाय सोडवण्यात आले. त्यावेळी मला इथे का आणलंय? चंद्रेश्वरीनं थरथरत्या आवाजात विचारलं. मनातली भीती तिच्या नजरेतनं स्पष्ट जाणवत होती. पोरी काही गोष्टी का केल्या हे कोणाला सांगता येत नाही. मी एक बडा सरदार असलो तर मला हे कुणाचे तरी हुकूम पाळावे लागतात. शांत आवाजात त्या सरदारानं तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तिचं समाधान अजिबात झालं नाही. आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तो देईल असंही तिला वाटलं नाही.
मला इथेच ठेवणार? नाही. तुम्ही माझ्या पित्या समान. माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर परमेश्वराला स्मरून द्या. चंद्रेश्वरी हे बोलली तेव्हा तिचा कंठ दाटला होता. डोळ्यात पाणी साठलं होतं. म्हाताऱ्याची नजर तिच्या चेहऱ्यावर रोखली गेली. त्याचा कठोर चेहरा बदलला गेल्याची जाणीव तिला झाली. काहीतरी कालवा कालव त्याच्या अंतःकरणात सुरू झाली होती, पण ते ओळखण्याच्या मनस्थितीत चंद्रेश्वरी नव्हती. तू मला काय विचारणार आहेस? माझ्या शीलाला खतरा आहे. कसेबसे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले आणि म्हातारा दचकल्यासारखा झाला. तिचा प्रश्न अगदी योग्य होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं त्याच्या मर्यादेत नव्हतं. पुढे काय घडेल हे तो तिला सांगू शकत नव्हता. हे बघ पोरी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार. बोलताना म्हाताऱ्या सरदाराचा आवाज ओलावल्याची जाणीव तिला झाली. का? कारण तुला मी ज्याच्या स्वाधीन करणार आहे तो तुझं काय करेल हे मला माहीत नाही. आणखी बोलण्यात, काही विचारण्यात तिच्या दृष्टीनं कुठलाही अर्थ नव्हता. समोरचा म्हातारा आपल्या डोळ्यातले अश्रू आणि भावनेने हेलावणारे शब्द ऐकण्याच्या स्थितीत नाहीये हे तिने ओळखलं. जिथं मीठ खाल्लं तिथे हरामखोरी करणं त्याच्या रक्तात नाही याची खात्री तिला झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे निघाले तेव्हा तिला बंदिस्त अवस्थेत पूर्वीसारखं एका घोड्यावर बांधलं होतं. मनानं ती पार खचली होती. ज्या पद्धतीनं हा प्रवास झाला तो बघून सूरज यातनं आपली सुटका करू शकणार नाही हे तिच्या लक्षात आलं. कारण या गावात जरी सूरज आला तर त्याला कशाचाही थांगपत्ता लागू देण्यात येणार नाही याची सुद्धा खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. अंधार पडला तरी ते थांबले नाहीत. घोडदौड नेहमीच्या संथ गतीनं सुरू होती. रात्रीचा ते कुठेतरी मुक्काम करतीलच असं चंद्रेश्वरीला वाटत होतं. मध्यरात्र जवळ आली आणि एकाएकी एका शिपायानं जोरात ओरडून सर्वांचं लक्ष दूरवर वेधलं. चंद्रेश्वरीनंही त्या दिशेला बघितलं. एक पेटलेला पलिता दूरवर दिसत होता. त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं कारण काय हे तिला समजत नव्हतं. म्हातारा हलक्या आवाजात आपल्या शेजारी असलेल्या घोडेस्वाराला काहीतरी बोलला आणि सगळे घोडे अंधारातून त्या पलित्याच्या रोखानं निघाले. त्या पलित्याच्या उजेडात कोणी दिसत नव्हतं. तो किती दूर असावा हे त्या अंधारात सांगताही येत नव्हतं. घोडे आणि घोडेस्वार पार थकून गेले होते तरीही त्यांची दौड सुरू होती. जसजसं आपण पुढं जातोय तसतसा तो पलिता दूर दूर जातोय असा आभास होत होता. ती गोंधळली होती, पण म्हाताऱ्याच्या तोंडून आश्चर्य किंवा गोंधळ बाहेर पडलेला जाणवत नव्हता. जवळच एखादं गाव असावं असं वाटलं, कारण कोंबड्यानं दिलेली बांग अस्पष्टपणे कानात शिरलेली होती. पहाट झालेली आहे हाच त्याचा अर्थ होता. जवळजवळ रात्रभर त्यांची घोडदौड सुरू होती. तो पलिता स्थिर झाल्याची जाणीव त्यांना झाली. आपण त्याच्या जवळजवळ जातो असं चंद्रेश्वरीला वाटलं आणि अचानक तो पलिता गायब झाला. सर्व घोडेस्वार थांबतील असं तिला वाटलं, पण तसं काहीही घडलं नाही. घोड्यांची गती अजिबात थांबली नाही. आता टेकाडांनी भरलेला खडकाळ प्रदेश समोर पसरला होता. कोणत्याही क्षणी उजेड पसरायला सुरुवात होईल याची जाणीव चंद्रेश्वरीला होत होती. आपल्याला हे इतक्या भयाण अशा जागी का नेत आहेत हे तिच्या डोक्यात शिरत नव्हतं. हे सगळे घोडेस्वार थांबले तेव्हा तिच्या मनाचा गोंधळ उडाला होता. कुठेही न जाता सर्वजण तसेच थांबून राहिले. ते कुणाची तरी वाट बघत राहिलेत असं वाटत होतं. सभोवतालची भयानता अधिकच अकराळ विक्राळ रूप धारण करत होती. कुणीही कुणाशी चकार शब्दानं बोलत नव्हतं. बोललं असतं तर काही वाटलं नसतं. जणू काही माणसं आपल्याला बळी देण्यासाठी नेत आहेत असा भास चंद्रेश्वरीला होत होता. दोनदा तिने काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला उत्तर नाही मिळू शकलं. आपलाच आवाज त्या भयाण शांततेत घुमल्यासारखा तिला वाटला. दोन्ही प्रतिध्वनी उमटल्याचा भास तिला झाला. सर्वांवर जळफळत शेवटी ती गप्प राहिली. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे तिच्या लक्षात आलं. कासवाच्या गतीनं उरलेली रात्र संपली. हळूहळू अंधार कमी कमी होत गेला.
सभोवतालची माणसं अस्पष्ट दिसणारी स्पष्ट दिसायला लागली. पण इतका वेळ झाला तरी हे घोडेस्वार याच ठिकाणी का थांबलेत हे तिच्या लक्षात नाही आलं. पूर्वेकडे फुटलेलं तांबडं पिवळं होत गेलं आणि त्याच वेळी एक कर्णकर्कश आवाज आकाशात चहूबाजूनं घुमल्याची जाणीव तिला झाली. दचकून तिने सभोवताली पाहिलं. प्रत्येकजण शांतपणे ठोकळ्यासारखा घोड्यावर बसून होता. त्या आवाजाची भीती कुणालाही वाटली नव्हती. पाहता पाहता तिच्या मनाची भीती नाहीशी झाली, पण ते का थांबलेत हे तिच्या डोक्यात शिरत नव्हतं. कांठळ्या बसवणारा कर्णकर्कश आवाज कसला याची अजिबात जाणीव तिला होऊ शकली नाही. त्यातला एक जण घोड्यावरनं खाली उतरला. आपल्या घोड्याचा लगाम दुसऱ्या घोडेस्वाराच्या हातात देऊन हळूहळू चालायला लागला. मोठमोठ्या शिळा सभोवताली पसरलेल्या तिला दिसत होत्या. वेड्या वाकड्या मार्गानं तो शिळांच्या आड दिसेनासा झाला. प्रत्येक हालचाल ती भारावलेल्या नजरेनं बघत होती. हे सगळं काय चाललंय हे तिच्या डोक्यातच शिरत नव्हतं. थोड्याच वेळात तो गेलेला घोडेस्वार परत आला. त्यावेळी त्याच्या हातात पेटलेली मशाल होती. दिवसा उजेडी तो मशाल घेऊन कसा आला हेच आश्चर्य तिच्या मनात उभं राहिलं. ती त्या पेटलेल्या मशालीकडे बघत राहिली. मशाल घेऊनच तो घोड्यावर बसला. हळूहळू त्यांनी घोडा भला मोठ्या शिळ्यांच्या मधनं वेड्या वाकड्या वाटांमधनं न्यायला सुरुवात केली. बाकीचे सगळे घोडेस्वार त्याच्या मागून एका रांगेत जायला लागले. सगळ्यात शेवटी म्हातारा घोडेस्वार, त्याच्या मागे चंद्रेश्वरी आणि चंद्रेश्वरीच्या मागे एक क्रूर चेहऱ्याचा घोडेस्वार असे निघाले. ती गोंधळली. प्रत्येक गोष्ट तिला चमत्कारिक वाटत होती. आपल्या डोक्यात न शिरणारं काहीतरी घडतंय हाच विचार तिच्या मनात घोळत राहिला होता. वेडावाकडा मार्ग अद्याप संपलेला नव्हता. माणूस शांतपणे चालावा तितकीच गती त्या घोड्यांना होती. सूर्याचे कोवळे किरण आता शरीराला झोंबायला लागले होते, पण वेडावाकडा विचित्र असा तो खडकाळ मार्ग काही संपत नव्हता. एकाएकी ती दचकली. आपल्या पुढे जाणारे घोडेस्वार एका गुहेत शिरताना तिने बघितले. तिच्या घोड्याचा लगाम गुहेत शिरण्यापूर्वी म्हाताऱ्यानं पकडला. जेव्हा तिचा घोडा गुहेत शिरायला लागला तेव्हा तिचं अंतःकरण धडधडायला लागलं. आयुष्यात कधीही सुटका होणार नाही अशा भयंकर संकटात आपण सापडलोय हाच विचार तिच्या मनात घोळत होता. जेव्हा घोड्यानं भयान अशा गडद अंधारातनं चालायला सुरुवात केली तेव्हा तर तिचा धाबं पार दाणाणून गेलं. आपलं हृदय बंद पडतंय का काय असा भास तिला झाला. गुहेच्या भयानतेप्रमाणे गुहेतून जाणारा मार्गसुद्धा ओबडधोबड आणि वेडावाकडा होता. सगळ्यात पुढचा घोडेस्वार इतका पुढे गेला होता की मशालीचा अस्पष्ट असा उजेडसुद्धा तिला दिसत नव्हता. घोडे संथ गतीनं चालत होते. अंधारात घोडे अडखळले गेल्याचं तिला जाणवत नव्हतं. पहाटे दिसलेल्या पलित्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तिचं मन करत होतं, पण तिला ते अजिबात जमत नव्हतं. आपल्या पिताजींचे जे पूर्वीचे दुश्मन आहेत त्यातल्याच एखाद्याच्या स्वाधीन हा म्हातारा आपल्याला करेल ही भीती तिला वाटत होती. पण इथे मात्र वेगळंच चित्र तिला बघायला मिळत होतं. ज्या गुहेतनं सगळे घोडेस्वार चालले होते ती गुहा अतिशय लांब होती. इतका वेळ ते गुहेतनं चालले होते पण तो मार्ग काही संपत नव्हता. अजून किती पुढं जावं लागेल हेही समजत नव्हतं. ज्या घोड्यावर आपण बसलोय तो घोडा अतिशय थकलाय याची जाणीव तिला होत होती. तिची अवस्थाच चमत्कारिक झाली होती. हळूहळू दूरवर तिला उजेड दिसायला लागला, पण दूरवर दिसणारा तो उजेड आणखीन किती दूर आहे हे काही तिला समजू शकलं नाही. अस्पष्टसा दिसणारा तो उजेड स्पष्ट होत गेला. हळूहळू तो उजेड वाढत आपण गुहेच्या अगदी तोंडाशी आल्याची जाणीव त्याच वेळेला चंद्रेश्वरीला झाली. श्रोते हो, हा होता गुरुनाथ नाईक यांच्या पेटलेला पलिता या दीर्घ कथेचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.